चॅनलवर मी ऋषिकेश शिंदे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओचं तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहे सायनला मनीष लंच होम मध्ये। यांच्याकडे साऊथ इंडियन फूड एक नंबरचं मिळतं आणि ते फक्त 90 रुपयात मिळतं। तर ते काय आहे आणि कमी पैशात चांगलं फूड आपल्याला काय आहे ते बघायला भेटणार आहे। तर चला जाऊ। मित्रांनो आपण सायनला मनीष लंच होम इकडे आलेलो आहे। इकडे साऊथ इंडियन फूड एक नंबरचं मिळतं। तर सर्वप्रथम आपण यांच्या रिसेप्शनला भेट देऊया आणि यांचे मॅनेजर आहेत। तर सर आपका नाव? मुत्तू, माझं नाव मुत्तू आहे। तर यांचं नाव मुत्तू आहे। तुम्ही इथे किती वर्ष झालं? 3 वर्ष झाले। आणि ही तुमची ब्रांच किती वर्ष झाली इकडे आहे? 1946 पासून आहे। आणि हे तुमचे हे फाउंडर कोण आहेत? आमचे फाउंडर मनी अय्यर होते, आता आमचे मालकीन राधा नारायण आहे। तर तुमचं हे आयडिया कुठून आली तुम्हाला हे चांगलं एवढं सर्व करणं? अगोदर पासून आहे आमच्या। आणि तुमचं काय स्पेशल काय इकडे? कोणती डिश? स्पेशल इकडे काय नॉर्मल लंच आहे इकडे, आणि ते पण रविवारी आणि गुरुवारी ते अवेल असते। अवेलमुळे जास्त इकडे खूप पब्लिक येतात इकडे। तर मित्रांनो तुम्ही एक नोट करा की इकडे डे वाईज म्हणजे प्रत्येक वारा दिवशी वेगवेगळं सर्व केलं जातं। प्रत्येक दिवशी वेगवेगळे, सकाळी आणि संध्याकाळी वेगवेगळे भाजी असतात। प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळ वेगवेगळी भाजी असे मेनू ठरलेला नसतो। त्यामुळे तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा आणि तुम्ही कोणत्या दिवशी आलेला आणि तुम्ही काय ट्राय केलं ते मला नक्की सांगा। आपण एक कस्टमर रिव्ह्यू घेऊन बघू। यांचे खूप वर्षापासूनचे कस्टमर आहेत जे अजून पण लांब राहायला गेले तरी पण इकडे खायला येतात। तर आपण आता एका कस्टमरचा रिव्ह्यू घेऊ आणि ते कुठून आले ते आधी आपण विचारू। तर सर्वप्रथम तुमचं नाव काय सर? माझं नाव ज्ञानेश्वर आहे। आणि तुम्ही कुठे राहता? मी राहतो खाली धारावी खामदेवनगर। तर मित्रांनो तुम्ही नोट करा, हे धारावीला राहतात आणि धारावीवरून ते आज इकडे जेवायला येतो। तुम्ही खास करून मी चालत येतो, म्हणजे वॉकिंग करत 1 ते 1.5 किलोमीटर तिथून आम्ही चालत खास जेवायसाठी येतो। तुम्ही खास जेवणासाठी इकडे येतात चालत? हा चालत। तर मित्रांनो यांचे कस्टमर कसे आहेत बघा, खास जेवणासाठी चालत येतात इकडे। तर तुम्ही तुमचं इकडे आवडतं फूड काय, म्हणजे यातलं तुम्हाला काय आवडतं? यांचं आवडतं म्हणजे डेलीच्याच भाज्या जे बनतात, त्यांचं वेगवेगळे भाज्या बनतात डेली, आणि चांगलं म्हणजे मसाला वगैरे नसतो, हे सर्वात महत्त्वाचं मसाला नसतो। म्हणजे यांच्या जेवणात मसाला ऑइल वगैरे असं नसतं, तेल वगैरे मसाला, सिंपल जेवण एकदम। आणि आपल्याला पाहिजे तेवढं आजच्या ज्या धावपळीच्या लाईफ मध्ये आपल्याला जसं फूड पाहिजे जेवण, त्या टाईपचं जेवण आहे। मला योग्य वाटतं। तुम्ही आनंदी आहात? आनंद। आणि ह्या पुढे पण इकडे येतात येतला तर मित्रांनो ते एक भारी आणि येत राहील, येत राहणार। ओके चला, म्हणजे आम्हाला वेळ भेटेल तेव्हा आम्ही येतात। मग तुम्ही यांचे जुने कस्टमर आहात? हा जुने। भावा तुझं नाव? अभिजित सावंत। अभिजित सावंत। तर मित्रांनो ते एक सिंगर होते अभिजित सावंत, ते हे नाही हे अभिजित सावंत आहेत आणि हे साताऱ्याचे आहेत मोस्ट ऑफ आम्ही सगळे। तर तुम्ही गेली 4 वर्ष झालं मुंबईमध्ये आम्ही जॉब करतोय, पण असं बाहेर मुंबईमध्ये जर जेवणाचा खूप प्रॉब्लेम असतो, पण घरच्या सारखं जेवण पाहिजे असेल तर इथं नक्की या तुम्ही, बेस्ट आहे एकदम। आणि तुम्ही इथे किती दिवस झाले किंवा कधीपासून? आम्हाला 1-1.5 वर्ष झालं माहिती पडलं इथे मेस आहे म्हणून, त्याच्या आधी माहिती नव्हतं। त्याच्या आधी माहिती असतं तर 4 वर्ष इथं झालं असतं। आणि यांचे प्रत्येक वारा दिवशी वेगवेगळं फूड असतं, ते सगळं ट्राय केलंय? सगळं ट्राय केलं, रोज येतो जेवतो जातो। आणि हे ठरलेलं बांधिलकी आहे इकडेच यायचं? हो इकडेच यायचं, मग दुसरीकडे कुठे जेवण भेटतच नाही चांगलं आणि कमी पैशात तर इथेच भेटतं। पैशाचा विषय नाही, पण एक सॅटिस्फॅक्शन असते जे घरचं जेवण, किंवा बाहेर तुम्ही कुठे गेला तर ऑइली असतं, साफसफाई नसते, इथं साफसफाई पण आहे, इकडे क्लीननेस पण आहे, ऑइल पण नाही आहे आणि जेवणात सगळं। तर त्यांना जेवू दे, आपण नंतर बघू शकता मॅम पेशंट आहेत तरी इकडे मनीष लंच जेवायला आलेत सायनला।
तर थोडंसं मॅमशी बोलू कारण की त्या पेशंट आहे. मॅम तुमचं नाव काय? माझं नाव स्नेहा देसाई. आम्ही घाटकोपर वरून येतो. आम्ही परेलला ट्रीटमेंटला येतो, पण दर गुरुवारी आलो की इथे येतो कारण एवढं स्वच्छ सुंदर आणि खूपच छान आहे. आणि गुरुवारचं स्पेशली फूड आहे त्यांचं, ते अवियल आणि बटाट्याची भाजी दी बेस्ट. मी तर एवढ्या ठिकाणी साऊथ इंडियन हे केलंय, पण ह्यांची जी हे दोन हे ते खूपच सुंदर आहे. म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून गुरुवारी इकडे येताच गुरुवारी आमचं ट्रीटमेंट झाली की आम्ही येतो. मग तुम्ही इकडे येता. सर तुम्हाला इकडचं काय आवडतं? म्हणजे इकडे तर एकच साऊथ इंडियन फूड आहे, पण त्यातून तुम्हाला काय आवडतं? कारण की प्रत्येक वाराविषयी वेगळं असतं ना. हा, वेगळं वेगळं असतं, पण त्याच्यात अवियल आणि बटाट्याची भाजी ती best. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथली बटाट्याची भाजी मी तर आज ट्राय करणारच आहे, आणि अवियल. पण तुम्ही तर आज ट्राय कराच. आणि मला आता एक असं एक गोष्ट कळाली की ह्यांचा रविवारी स्पेशल मेन्यू असतो आणि तो स्पेशल मेन्यू आज यांनी ठेवलेला आहे. तर तुम्ही रविवारी नक्की या. रविवारी किंवा कोणत्याही दिवशी या, पण रविवारचा मेन्यू तुम्हाला आज खायला मिळेल. तर तुम्ही नक्की या आणि ट्राय करा इकडे काय स्पेशल मेन्यू आहे. तर थँक्यू सर, तुमचा वेळ घेतला त्याची सॉरी. थँक्यू मॅम. आणि पेशंट असून तुम्ही इकडे येताय ही महत्वाची गोष्ट आहे. दर गुरुवारी परेवरून या इकडे येतात. की म्हणजे कोणालाही स्वच्छ जो असतं ते हॉटेलमध्ये गेलं की क्लिनलीनेस नसतं. आता परेला एवढे हॉटेल्स आहेत तरी पण तुम्ही ट्रीटमेंट तुमची खतम करून इकडे येताय संपवून, हे महत्वाचं आहे. काही नाही म्हणून स्पेशलिस्ट आहे. म्हणजे एक बांधिलकी टाईपच आहे, मला इकडे यायचंच आहे. थँक्यू सर. ज्या टायमाला आमच्या घरची फॅमिली जाते गावी त्या टायमाला आम्ही नेहमी जेवायला येतो. यांची एक खासियत आहे, यांची फॅमिली जेव्हा गावाला जाते तेव्हाच इकडे जेवायला येतात. काय घरच्यासारखं जेवण भेटतो. घरच्या सारखं मिळतात. आणि तुम्ही किती वर्ष झाली इकडे येत आहे? झाले 4-5 वर्ष झाली. जेवण कसं वाटतं? जेवण चांगलं आहे, नक्की. घरच्यासारखं जेवण आहे आणि पोट भरणं व्यवस्थित आहे. तुम्हाला सर्वजण बघताय तर नक्की सांगा जेवण कसं वाटतं. मी जेवण चांगलं आहे. व्हिडिओ घेतो म्हणून सांगू नका, जेवण चांगलं आहे. हो, जेवण चांगलं. ऑइली वगैरे नाही, ऑइल वगैरे नाही. आणि तुम्हाला आवडतं? फूड चांगलं आहे आणि साफसफाई असते. साफसफाई असते, तुम्ही येता. हो. ओके, थँक्यू सर. आपका नाम? अच्छा, माझं नाव मनोज पाटील. ऍक्च्युअली मी बेसिकली नवी मुंबईत राहिला आहे, पण आज माझी फॅमिली बाहेर गेल्यामुळे आज मित्राने मला आज बोलवलं आणि त्याने सांगितलं की चला आपण मनीष लंच मध्ये आज जेवण करूया. तर आज स्पेशली मी इकडे आलेलो आहे. आणि या आधी जेवण- कधी आलेला? म्हणजे गेले 10 वर्षापासून मी येतोय, म्हणजे मध्ये मध्ये वेळ भेटला की मी इकडे येतो. आणि नक्कीच खूप छान जेवण आहे, तुम्ही एकदा येऊन ट्राय करा, खूपच छान आहे. येस, थँक्यू सर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यांचे कस्टमर 10 वर्ष 15 वर्ष 1.5 वर्ष झाली इकडे येत आहेत. सो मी पण आज फर्स्ट टाइम आलो, मी फूड ट्राय करेन आणि मला कसं वाटलं तुम्हाला नंतर सांगेन. पण माझ्या आधी तर मित्रांनो आपली थाळी आलेली आहे. तर थाळीमध्ये काय काय ते तुम्हाला मी सांगतो. चपाती एकदा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, पापड, भात, बटाट्याची ही बटाट्याची भाजी आज इतकी फेमस आहे. आणि त्याच्यानंतर अवियल ही एक भाजी आहे, ही संडे स्पेशल असते, पण ही आज आम्हाला भेटली, आमचं नशीब आहे. त्याच्यानंतर रस्सम आहे, सांबार आहे, ताक आहे, दही आहे. तर हे बघून मनीष लंच होम मधून रात्रीचा डिनर करून बाहेर आलेलो आहे. तर यांच्याकडे साऊथ इंडियन फूड मी तर ट्राय केलं, मला तर एक नंबर वाटलं. आणि आज त्यांचं जे रविवारी स्पेशल असतं तर त्यांचं आज होतं, तर ते एक मला माझ्या नशिबामुळे ते एक मला ट्राय करायला मिळालं. आणि ह्याचा ऍड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. बरोबर साय स्टेशनच्या बाहेरच आहे, साय स्टेशनच्या बाजूलाच हे आहे. तर तुम्ही इकडे या, तुम्ही यांच्या साऊथ इंडियन फूड ट्राय करा. वारानुसार यांचे डिशेस चेंज होतात. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ, तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंट मध्ये. आणि ह्यांची डिशची प्राइस 90 रुपये आहे. कमी पैशात जास्त हेल्दी फूड खायला मिळतं, हे महत्वाचा पार्ट आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचसोबत बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, ज्या कारणाने माझ्या व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळायला मिळतील. कीप सपोर्टिंग.